नागपूरच्या महाल परिसरात 2 गटात तुफान दगडफेक। औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून राडा, 20 गाड्यांची तोडफोड, 40 पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी जखमी, 50 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नागपूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सागर बंगल्यावर बैठक, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची बावनकुळेंची माहिती। नागपूर शहरात रात्रीपासून संचारबंदी, कुणीही घराबाहेर पडू नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदा सुव्यवस्था कोलमडली, आदित्य ठाकरेंचा आरोप। तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र, शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप। नागपूरच्या महाल परिसरात दगडफेकीनंतर रस्त्यावर दगडांचा खच, महापालिका कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर भरून दगड उचलले। नागपुरातील घटनेनंतर पुणे आणि अमरावती पोलीस अलर्टवर, आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त वाढवला। तर अफवा न पसरवण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन। धनगर आरक्षणासाठी गेल्या 43 वर्षात राज्य सरकारकडून कोणताही प्रलंबित प्रस्ताव नाही, खासदार विशाल पाटलांच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून लेखी उत्तर देत स्पष्टीकरण। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, शेतकऱ्यांना ऊसाची FRP एक रकमी द्या, हायकोर्टाचा सरकारला आदेश। तब्बल 9 महिन्यांनंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मर उद्या पृथ्वीच्या दिशेने परतणार। आंतरराष्ट्रीय स्थानकातून स्पेस एक्सच्या यानानं परतीचा प्रवास सुरू होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।